एक महत्त्वाची बातमी समोर येते। दुपारी मुख्यमंत्री फडणवीस जालन्यात येणार आहेत। जालना पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा होणार आहे। भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ दुपारी 12 वाजता ही जाहीर सभा पार पडेल। मामा चौक मैदानावर फडणवीसांची जाहीर सभा होणार आहे। सभेच्या माध्यमातून भाजप शक्ती प्रदर्शन करणार आहे। तर जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत। भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ दुपारी 12 वाजता शहरातील मामा चौक मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे। या सभेच्या माध्यमातून भाजप जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करणार आहे। तर नांदेड जिल्ह्यात आज राजकीय घडामोडींना वेग येतोय। नांदेडमध्ये दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री फडणवीसांची सभा पार पडणार आहे। तर सकाळी 11 वाजता पंकजा मुंडेंची देखील प्रचार सभा होणार आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रचाराचा धडाका सगळीकडेच राज्यात पाहायला मिळतोय। अशातच नांदेड जिल्ह्यात आज राजकीय घडामोडींना वेग येणार आहे। नांदेडमध्ये दुपारी 3 वाजता फडणवीसांची सभा होईल आणि 11 वाजता पंकजा मुंडेंची प्रचार सभा पार पडेल। तर फडणवीसांच्या रोड शोला फारसा प्रतिसाद लाभला नाही। अमरावतीतील रोड शोवर यशोमती ठाकूर यांची टीका आहे। तर आज सकाळी 11 वाजता काँग्रेसची पत्रकार परिषद आहे। यशोमती ठाकूर सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। अमरावती महानगरपालिकेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोला फारसा प्रतिसाद लाभला नाही असा आरोप काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलाय। यावर काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्या काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।